त्यानंतरची एक मोठी बातमी क्रीडा विश्वातनं आहे। 2010 साली आपल्या देशामध्ये कॉमनवेल्थ स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तब्बल 15 वर्षांनी भारताला पुन्हा एकदा यजमान पदाचा मान मिळालेला आहे। स्कॉटलंडच्या ग्लासगोत पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या आमसभेत 2030 सालची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असल्याचं निश्चित झालंय। भारतातल्या अहमदाबाद शहरामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल। खरतर महिन्याभरापूर्वीच यजमानपदासाठी भारताच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं होतं आणि आज या निर्णयाला अंतिम मंजुरी मिळाली आहे। याबद्दल अधिक बोलण्यासाठी माझे सहकारी विजय साळवी आपल्यासोबत आहेत। विजय सर अर्थातच रात्री 11चं मुंबई ईस्ट वेस्टचं बुलेटिन करतात आणि व्हेरी सिनियर स्पोर्ट्स जर्नलिस्ट। सर ऑलिम्पिकची म्हणजे ऑलिम्पिक भारतात कधी भरणार याची चर्चा आपण गेले काही वर्ष सातत्याने ऐकतोय। पुन्हा 15 वर्षांनी कॉमनवेल्थचा मान मिळतोय। हे ऑलिम्पिकच्या दृष्टीने एक पाऊल म्हणायचं का आपण आयोजनाच्या? नक्कीच ऑलिम्पिकच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे असं म्हणावं लागेल। 2010 साली आपल्याला अनुभव आहेच, अर्थात त्याच्यामुळे राजकीय वाद झाले आणि त्या बांधकामांवर देखील आरोप झाले। पण हे जर बाजूला ठेवलं तर क्रीडा क्षेत्रात भारताने एक मोठं पाऊल टाकलं होतं 2010 साली यशस्वी आयोजन करून राष्ट्रकुल खेळांचं, आणि पुन्हा एकदा 20 वर्षांनी त्याच भारतात फक्त आपल्याला शहर बदललंय। अहमदाबादमध्ये होस्ट सिटी म्हणजे यजमान शहर म्हणून त्याच्यावर मान्यता झाली। आज राष्ट्रकुल खेळांच्या आमसभेचं किंवा सर्वसाधारण सभेचं जी आयोजन होतं ग्लासगोमध्ये तिथे ते होणार हे नक्की होतं, पण 74 देशांनी भारताच्या अहमदाबाद शहरावर शिक्कामोर्तब केलं हे महत्त्वाचं आहे। आणि या दृष्टीनं आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे की 2036 साली ज्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी आपण दावेदारी करणार आहोत त्या दृष्टीनं उचललेलं हे कदाचित आपलं पहिलं पाऊल असणार आहे। थँक्यू सो मच विजय सर। आणि क्रीडा विश्वातनं ही जरी खूप पॉझिटिव्ह सकारात्मक बातमी असली तरी सुद्धा क्रिकेट प्रेमींची घोर निराशा करणारी एक बातमी